डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेनं केडगाव नेप्ती रोड येथील समर्थनगर आणि शिवशंभो चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी झाली। संघटनेच्या वतीनं काढण्यात आलेल्या भव्य पालखी मिरवणुकीनं संपूर्ण उपनगराचं लक्ष वेधून घेतलं। मिरवणुकीत बालचिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूर मावळ्यांची हुबेहूब वेशभूषा साकारली होती। ही बालसेना पाहून उपस्थित शिवभक्त भारावून गेले। महिला आणि पुरुषांनी भगवे फेटे परिधान केल्यामुळे आणि हाती भगवे ध्वज घेतल्यानं अवघा नेप्ती रोड परिसर भगवा झाला। समर्थनगरमध्ये महिलांनी ठिकठिकाणी पालखीचं औक्षण करून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत केलं। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं सध्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळला जातोय। या 40 दिवसांच्या दुखवट्याच्या काळामध्ये तरुण पिढीला शौर्याचा इतिहास कळावा या हेतूनं हे उपक्रम राबवले जात आहेत। गडकोट मोहीम, दुर्गामाता दौड आणि पुण्यातील भक्तिशक्ती संगम अशा विविध उपक्रमातून आम्ही शिवशंभूंचे विचार घराघरात पोहोचवतोय अशी माहिती दिली गेली आहे। या मिरवणुकीत प्रत्यक्ष शिवरायांची वेशभूषा साकारलेल्या तरुणानं आपला अनुभव सांगितला। जेव्हा मी ही वेशभूषा करून पालखीत उभा राहिलो तेव्हा अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारली। लोकांच्या डोळ्यांतील आदर पाहून शिवकार्यासाठी वाहून घेण्याची प्रेरणा मिळते असंही या तरुणानं म्हटलंय। आम्ही शिवजयंती साजरी करतो व धर्मवीर बलिदान मास साजरा करतो। मी मुंड पण केला आहे व 40 दिवस चप्पल नाही घालीत व माझ्या भावाने तर पण तसेच केले आहे। आम्ही रंगपंचमी, परत गणेशोत्सव असे छत्रपती शिवाजी महाराज जयंती असे कार्यक्रम साजरे करतो। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मंडळातर्फे आम्ही सर्व समर्थनगरकर केडगावमधील रहिवासी आहे। पारंपरिक पद्धतीने शिवजयंती, धर्मवीर, बलिदान मास, रंगपंचमी, गणपती उत्सव सगळं एकत्र येऊन साजरा करतो। या कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने करण्यात आले। मिरवणुकीत कॉलनीतील लहान मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला। अनेक मुलांनी मावळ्याचा वेश परिधान केला, तसेच कुणी जिजाऊंचा वेश परिधान केला। मागील वर्षाप्रमाणे यावर्षी कार्यक्रम छान पार पडला। जो काही आमच्या कॉलनीतील परिवार आहे, जो की आमचे मित्रपरिवार आहेत, माता भगिनी आहेत, त्यांच्यासोबत आम्ही ते सेलिब्रेशन करत असतो। आणि आजच इथे पाहता सर्व मुलांनी कोणी महाराजांच्या रूपामध्ये, कोणी मावळ्यांच्या रूपामध्ये असे सर्वांनी सहभाग घेतलेला आहे। आज आपण इथं मिरवणूक काढली, हे वर्ष पहिलंच आहे आणि एकदम अत्यंत शिस्तबद्ध आणि सर्वांना एकत्रित बरोबर घेऊन लहान मुलं, महिला आणि सर्व जे शिवाजी महाराजांचं कार्य आहे, जे एकसंघ राहण्याचं, सगळ्या रयतेला जो महाराजांनी एकत्र केलं आणि हा धर्म टिकवला, तर याच्या संदर्भात आपण एक शिकवण शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण ही समाजाला, कारण समाज हा एकत्रित आला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, हे आपण जे उपक्रम करतोय तर हा उपक्रम जी संभाजीराव भिडे गुरुजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या प्रेरणेने, तसं आता संभाजी महाराज बलिदान मास पण चालू आहे। फाल्गुन महिन्यामध्ये आपण पाळतो का संभाजी महाराजांचं जे बलिदान होतं देशासाठी, धर्मासाठी, त्याचा एक संदेश म्हणून आणि त्यांची न निघालेली अंत्ययात्रा आणि ते त्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले नाही, तर त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आपण हा धर्मवीर बलिदान मास पाळतो। तसेच आणखी काही उपक्रम आहेत आपले, तर एक गडकोट मोहीम एक असते साधारण 1 जानेवारीमध्ये आणि धर्मवीर बलिदान मास। तसेच आपण दुर्गामाता दौडसुद्धा काढतो, पण जेणेकरून दुर्गामाता दौड असा उपक्रम आहे का श्री शिवाजी महाराजांनी त्यांच्या जन्माअगोदर जे जिजाऊंनी सांगितलं होतं का बा एवढा जर धर्म मातीत गेलेला आहे तर आपल्या धर्म टिकवण्यासाठी या देवीकडं मागण्यासाठी दुर्गामाता दौड, जे जिजाऊंनी मागितलं मागणं का तसंच मागणं आपण देवीकडं नवरात्रामध्ये यासाठी मागतोय का आम्हालासुद्धा शिवरायांच्या आणि संभाजी महाराजांच्या जे त्यांच्या रक्तगटाचे बनवण्यासाठी आणि त्यांचे गुण आमच्या देवात आणि आपल्या देवाचं
संरक्षण करण्याची, तसेच समाज एकसंध ठेवण्याची आणि नवीन तरुणांना नवीन पिढीला हे संदेश देण्यासाठी दुर्गामाता दौड, धर्मवीर बलिदान मास, गडकोट मोहीम असे हे उपक्रम आणि आपला पुण्यामध्ये सुद्धा एक भक्तिशक्ती गंगा म्हणजे भक्तिशक्ती कार्यक्रम असतो, तो सुद्धा हे असे वेगवेगळे उपक्रम आपण राबवतो आणि येणेकरून समाज एकत्रित राहावा आणि एक समाजाला आता हे आमचं पहिलं वर्ष आहे, याच्यानंतरसुद्धा आम्ही असे एकदम शिस्तबद्ध म्हणजे आणखी प्रगती करत शिस्तबद्ध असं मिरवणूक म्हणा, शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाची मिरवणूक म्हणा किंवा हा बलिदान मास म्हणा. बलिदान मास आम्ही जवळजवळ 3 वर्षापासून आणि हे शिवजयंतीचं हे पहिलंच वर्ष आहे आमचं अत्यंत शिस्तबद्ध आणि सर्वांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम करण्याचा आमचा हा जो प्रयत्न आहे हा याचे कार्याची आणखी एक म्हणजे उत्तरोत्तर असे आमचं कार्य हे होईल आणि तुम्ही आम्हाला जे प्रसिद्धी देत आहे याच्याबद्दल तुमचे पण आम्ही आभारी आहेत आणि याच्यातून आणखी हे कार्य वृद्धीस होईल तुमचीसुद्धा मदत आहे. केडगाव नेप्ती रोड परिसरामध्ये प्रथमच अशा भव्य दिव्य पालखी सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या सोहळ्याला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थनगर परिसरातील शेकडो महिला शिवभक्त मोठ्या संख्येनं हजर होते. यापुढील काळातही असेच भव्य उपक्रम राबवण्याचा संकल्प केला गेलाय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. जागतिक महिला दिनानिमित्तानं गृहवस्तू भांडारमध्ये 5 ते 55% पर्यंत भरघोस डिस्काउंट. ऑफर 5 ते 22 मार्च 2026 पर्यंत. प्रत्येक खरेदीवर मिळवा खात्रीशीर डिस्काउंट. उत्सवाचा आनंद आणि सवलतींचा वर्षाव म्हणजेच गृहवस्तू भांडार. शाखा नंबर 1 आणि 2 बाजारपेठ संगमनेर आणि शाखा नंबर 3 समनापूर गणपती मंदिराजवळ संगमनेर. संपर्क 77 190 47 007 आणि 91 75 56 99 66.